न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। आज की बड़ी खबर, टेमुरनी पुलिस स्टेशन में शांतता कमेटी की बैठक संपन्न। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। टेमुरनी शहर के पुलिस थाना में शांति समिति की मीटिंग सहायक पुलिस निरीक्षक सचिन खामगढ़, सहायक पुलिस निरीक्षक देशमाने की उपस्थिति में संपन्न हुई। आगामी गणेश उत्सव और ईद ए मिलाद के मद्देनजर टेमुरनी शहर पुलिस थाने में शांति समिति की बैठक में मार्गदर्शन किया गया। आने वाले दिनों में गणेश उत्सव, ईद ए मिलाद त्यौहार आयोजित होने वाले हैं, जिसके पूर्व कानून व्यवस्था की समस्या निर्माण न हो तथा शांतिपूर्ण माहौल में उत्सव संपन्न हो, इसलिए उपस्थितों से सहकार्य की अपील सहायक पुलिस निरीक्षक खामगढ़ ने की। उन्होंने कहा कि शहर में शांतिपूर्वक गणपति विसर्जन व शोभा यात्रा में भी नागरिक सहकार्य करे। टेमुरनी परिसर में 80 से ज्यादा गणपति मंडलों की स्थापना की जाएगी। इस बैठक में ग्राम पंचायत के सरपंच प्रतिनिधि गौतम मस्के, माजी सरपंच लक्ष्मण शिंदे, ज्येष्ठ पत्रकार पीजी तांबेकर, प्राध्यापक दत्ता देशमुख, विष्णु सांगुड़े, पत्रकार रावसाहेब अंबोरे, नसीम शेख, फकरू कुरेशी, शेख साबिर, संजय राउत, प्रहलाद जाधव, अलकेश सोमानी, बिका भाऊ, बाड़ू देशमुख, ताहिर चौस, शकील तड़वी, शेख साहब, साथ ही सभी गणेश मंडलों के पदाधिकारी मौजूद थे। नंबर देणार नाही कुठले आहे ते, जशी ऑटोमॅटिक जशी लाईनला लागतील म्हणजे ती बशी आम्ही स्वतः असणार आहे। आपण हे प्रमाण आपण करतो आपल्याकडे। मला वाटत नाही देखावे कोणी करत नाही, मला वाटतं कुठलाच देखावा नाही। फक्त जरी कुठलाही देखावा करत असेल तर कुठल्याही धर्माच्या भावना दुखवल्या जाणार नाहीत असा देखावा असावा, एक तर कॉमनच आपल्याकडे ही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नमाजचा आपण टायमिंग प्रत्येक वेळेस पाळत असतो। शांतता कमिटीची पण लोक तिथं असतात। सगळ्यात चांगलं ह्यावेळेस झालेलं काय आहे माहिती आहे का, आतापर्यंत तिथं कॅमेरा लावलेला नव्हता कुठं, खाली असेल किंवा खालची वेस आणि वरती वेस आपल्या जागा सगळ्यात मोठं हे आहे जमायचं ठिकाण, तिथं पण कॅमेरे आहेत, ते चालू आहेत। आणि माझ्या मोबाईलला इकडचे पण कॅमेरे चालूच आहेत। सरपंचाने तेवढं चांगलं काम केलेलं माझ्यासाठी। गणपती उत्सव तसेच ईदच्या अनुषंगानं शांतता कमिटीची बैठक इथं पार पडली। बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सरपंच, पत्रकार बंधू हे हजर होते। गणपती उत्सव हा गुण्यागोविंदानं पार पडावा यासाठी सगळ्यांनी सहकार्य करतील असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे। तसेच गणपती यावर्षी डीजे मुक्त करावा हे सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्या सूचनेला मान देऊन सर्वांनी टेंभुर्णी हद्दीमध्ये डीजे मुक्त गणपती साजरे करावेत एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। तसेच गणपती मिरवणूक असेल शांततेत पार पाडावी एवढी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। टेंभुर्णी या ठिकाणी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाकांक्षी निर्णय झालेले आहे आणि यामध्ये असं ठरलं की आपल्या गावामध्ये जे गणेश विसर्जनाची मिरवणूक होते त्या मिरवणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी शांतता राखवावी आणि मिरवणूक वेळेच्या आत करावी। संपूर्ण शांतता समितीच्या वतीनं आणि गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीनं पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API सचिन खामगढ़ साहेब आणि रवींद्र देशमाने साहेब यांना आश्वासित केलं व आम्ही सर्वजण तुम्हाला या ठिकाणी सहकार्य करू, तुम्ही सहकार्य करावा। धन्यवाद। व्हिडिओ सारखं आहे ते। साहेब कालच ट्रेनिंगला गेले होते, ट्रेनिंग घेऊन आले। याचं प्रिंटर डेमो दाखवून द्या साहेब, त्याचा एकदा डेमो आहे का नाही का? अच्छा, इकडे कंडक्टर सारखंच आहे ते। अच्छा, त्याच्यावर आवाज काय करतो डेसिबल दाखवतो। आता आपल्याकडे सर्वसाधारण 80 डेसिबलपर्यंत शांतता आहे असं तो आवाज आहे। 120, 30 असं गेलं तर त्याच्यामध्ये आम्हाला गुन्हा दाखल करा असं म्हणतात। मोबाईलची बी गाणी लावून गुन्हा दाखल होतो। हो, मग जवळ असेल तर डेसिबल किती आहे त्याच्यावरती आपल्या ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन दाखल केलेली होती भोंगा संदर्भात असेल की ह्याच्या संदर्भात किती डेसिबल असावा त्यांनी एक गाईडलाईन आखून दिलेली होती। शांतता झोनमध्ये किती काय किती त्याप्रमाणे हे केलेलं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं काय आता आम्ही हे तर रिडिंग घेऊन ठेवणार आहे आता आणि त्यावेळेस पण घेऊन ठेवणार आहे।
आता तुम्ही तरी प्रयत्न करा की डीजे मुक्त करण्याचा दुसरं